मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये संपूर्ण विद्यार्थी हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। तरी यामध्ये सरकार विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद कधी देणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। कारण प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर रोजगार कुठेही उपलब्ध नाही आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जेही विद्यार्थी आहेत ज्यांनी यामध्ये प्रशिक्षण योजनेमध्ये भाग घेतलेला होता आणि 1 वर्षाचे प्रशिक्षण त्यांनी कंप्लीट केलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या अशाबद्दल मागणी सरकारकडे सुरू आहे। या अगोदर सुद्धा अशाबद्दलची मागणी केली होती, तर त्यामध्ये सरकारने फक्त 6 महिन्याचे प्रशिक्षण यामध्ये मुदतवाढ दिलेली होती, परंतु विद्यार्थ्यांनी ते सुद्धा प्रशिक्षण कंप्लीट केलेले आहे। प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांना जॉब म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ते सुद्धा देण्यात आलेलं नाही आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांना जे आरक्षण द्यायला पाहिजे ते आरक्षण सुद्धा देण्यात आलेलं नाही आहे। तर त्यासाठी विद्यार्थी परत आपला जो मोर्चा आहे हा घेऊन गेलेला आहे आणि यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी व यामध्ये ज्यांनीही प्रशिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा यासाठी वाट बघत आहे। तर आझाद मैदानावर गर्दी निर्माण झालेली आहे, कारण राज्यभरातील युवकांची आझाद मैदानामध्ये गर्दी। तर एका न्यूजपेपरमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर बघू शकता राज्यातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी मागणी युवा प्रशिक्षणार्थी यांनी सोमवारी आझाद मैदानामध्ये जेही आंदोलन सुरू आहे त्यांच्याकडून सरकारकडे करण्यात आलेली आहे। तर या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर छत्री मोर्चा काढण्यात येणार होता, पण मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। तर राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणण्याच्या हेतूने 10 लाख युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या काळात आणली गेली। या माध्यमातून 1,34,000 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षण योजनेत सहभाग नोंदवला होता। सुरुवातीला 6 महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी होता। त्यानंतर प्रशिक्षणार्थी यांनी केलेल्या आंदोलनात दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 महिन्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे जो कालावधी आहे हा वाढवून दिलेला आहे। तर यामध्ये आता पाहिजे ते म्हणजे कायमस्वरूपी रोजगार, कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार नाही आहे म्हणजे जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण घेऊन काही फायदा होणार नाही आहे। कारण यामध्ये रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता, कारण यामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले होते की प्रशिक्षण झाल्यानंतर तिथेच आम्ही कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ, परंतु अशा प्रकारचे कुठेही काही झालेलं नाही आहे। तर नेमकी आता अपडेट कोणती येणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी उत्सुक आहेत। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।